पावसामुळे अनेक भागांमध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र माळस-जवळा महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होऊनही शासनाच्या नोंदीमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली नाहीये। या मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र बंद अवस्थेमध्ये असल्यामुळे नोंद नसल्याची कबुली स्वतः तलाठ्यांनी दिली आहे। दरम्यान हे पर्जन्यमापक यंत्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली, परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे। या पर्जन्यमापक यंत्रणेमुळे शासन दप्तरी नोंद होत नसल्यामुळे पीक विम्याच्या रकमेपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागू शकतं। त्यामुळे पर्जन्यमापक यंत्र सुरू करून या महसूल मंडळाची नोंद करून घ्यावी अशी मागणी होती आहे। माळस-जवळा महसूल मंडळामध्ये अतिशय भयंकर असा अतिवृष्टी झालेली आहे, पण ते पर्जन्यमापक यंत्र बंद असल्यामुळं आणि प्रशासनाने पर्यायी यंत्रणा न राबवल्यामुळे आजच्या या पर्जन्य वृष्टीच्या यादीमध्ये माळस-जवळा महसूल मंडळ जे आहे त्याची जी आकडेवारी आहे ती रिकामी आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे सुद्धा अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे। पै जमा करून उभा केलेला संसार हा मातीमोल झालाय।